नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, अहिल्यानगर दिनांक 15। देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया व ब्रिगेडियर रोहित मेहता यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाला कर्नल प्रसाद मिजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्वड्रॉन लीडर विद्यासागर कोरडे, निवृत्त आदी उपस्थित होते। तसेच यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया म्हणाले, देशाच्या सीमेवर अहोरात्र लढा देणाऱ्या आणि राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। या सैनिकांच्या कुटुंबियांना सन्मानाने व सुरक्षिततेने जीवन जगता यावे, त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात, तसेच त्यांच्या विविध समस्या वेळेत सोडवण्यात याव्यात, यासाठी ध्वजदिन निधी संकलन अत्यंत महत्त्वाचे आहे। तसेच यावेळी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या श्री कोरडे म्हणाले, भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी युद्धात अपंगत्व आलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन करण्यात येते। सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जातो। कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली। यावेळी माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक कामगिरीबद्दल विशेष गौरव पुरस्काराचे वितरणही करण्यात आले। तसेच निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध शासकीय कार्यालय प्रमुखांचा व सामाजिक संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अमोल बागुल यांनी केले, तर आभार कल्याण संघटक चंद्रकांत शिंदे यांनी मानले। कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माजी सैनिक, माजी सैनिकांचे कुटुंबीय, वीरपत्नी तसेच वीरमाता, वीरपिता आदी यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेधू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।